रोहित शर्माच्या मागच्या 20 एकदिवसीय सामन्यांचा जर आपण रेकॉर्ड पाहिला तर इंग्लंड विरोधात त्याने 2 सामन्यात 37 रन्स केलेले आहेत. पहिल्या सामन्यात 21 बॉल्समध्ये 11 रन्स, तर दुसऱ्या सामन्यात 47 बॉल्समध्ये 26 रन्स त्याने केलेत. त्याआधी अफगाणिस्तान विरोधात झालेल्या 3 मॅचच्या सिरीजमध्ये त्याने 143 रन्स केलेत. पहिल्या सामन्यात 16, दुसऱ्या सामन्यात 39 बॉल्समध्ये 48 आणि तिसऱ्या सामन्यात 69 बॉल्समध्ये 79 रन्स केलेले आहेत. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या न्यूझीलंड विरोधातील सिरीजमध्ये 3 सामन्यात 61 रन त्याने केल्यात, ज्यात 26, 24 आणि 11 रन्स 3 इनिंग्समध्ये केलेले आहेत. डिसेंबर 2025 मध्ये साऊथ आफ्रिकेची सिरीज रोहित शर्मा चांगली खेळला होता. 3 सामन्यात मिळून 146 रन्स केलेत, ज्यात 57, 14 आणि 75 रन्सची इनिंग तो खेळला होता. ऑक्टोबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन रोहित शर्माने 3 सामन्यात 202 रन्स केले होते, ज्यात पहिल्या सामन्यात 8, दुसऱ्यात 73 आणि शेवटच्या सामन्यात शतक नाबाद 121 रन्स त्याने केले होते. 2025 मध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एकूण 5 सामन्यात रोहित शर्माने 180 रन्स केले होते आणि त्याआधी झालेल्या इंग्लंड विरोधात सिरीजमध्ये त्याने एक शतकही झळकावलं होतं. अशा प्रकारे गेल्या 20 सामन्यांचा रेकॉर्ड जर काढला तर साधारण 40.42च्या सरासरीने 770 धावा रोहित शर्माने गेल्या 20 सामन्यात केलेल्या आहेत, ज्यात 5 अर्धशतकं आणि 1 शतक याचा समावेश आहे. तुलनेत विराट कोहलीने गेल्या 20 सामन्यात 58च्या सरासरीने 995 रन्स केलेत, ज्यात 4 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. रन्सच्या बाबतीत शुभमन गिल सुद्धा रोहित शर्माच्या पुढे आहे. सध्याच्या घडीला एकदिवसीय रँकिंगमध्ये शुभमन गिल दुसऱ्या, विराट कोहली तिसऱ्या आणि रोहित शर्मा चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे सध्याची गेली 20 सामन्यांची जर परिस्थिती आपण पाहिली तर तसा रोहित शर्मा एकदम आउट ऑफ फॉर्म नाहीये असंही दिसतंय. तुलनेत तो विराट आणि शुभमनच्या मात्र मागे असल्याचं दिसून येतंय. रोहित शर्माच्या जागी ज्या यशस्वी जयस्वालला खेळवण्याची चर्चा होते त्या जयस्वालने गेल्या 6 सामन्यात 71च्या सरासरीने 285 धावा केलेल्या आहेत, ज्यात 2 नाबाद शतकांचा समावेश आहे. आता ही आकडेवारी सांगण्यामागचं कारण म्हणजे रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची चर्चा. माध्यमातील वृत्तानुसार रोहित शर्मा भारत आणि इंग्लंड यांच्या विरोधात होणाऱ्या तिसऱ्या वन डे सामन्यात आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार अशी चर्चा आहे. 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. निवडकर्त्यांना या स्पर्धेसाठी नव्याने संघ बांधणी करायची आहे. भारताला T20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा या सेटअपचा भाग नसल्याची माहिती निवडकर्त्यांनी त्याला दिली आहे. निवडकर्त्यांनी रोहितला स्पष्टपणे सांगितलेलं आहे, त्यामुळे रोहितकडे आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही. दरम्यान रोहित लॉर्ड्सच्या मैदानावर शेवटच्या सामन्यात मोठी खेळी करून आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट करणार का अशी चर्चा आता रंगली आहे. यावर बोलताना फलंदाजी प्रशिक्षक सुधांशु कोटक यांनी म्हटलंय की तो लॉर्ड्सच्या मैदानावर चांगली खेळी करू शकतो. पत्रकार परिषदेत बोलताना कोटक असं म्हणाले की रोहित सारखा महान खेळाडू दबावात असेल असं मला मुळीच वाटत नाही. गेल्या 2 सामन्यात त्याने धावा केलेल्या नाहीत, पण त्याने काही विशेष फरक पडत नाही. आम्हाला अपेक्षा होती की त्याने आज मोठी खेळी करावी, पण असं काही घडलं नाही असं कोटक म्हणालेत. असं असलं तरी अनेक गोष्टी अशा घडतायत ज्यामुळे रोहित शर्मा निवृत्त होण्याची शक्यता जास्त दिसते. रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा सुरू असताना त्याचे आई वडील तिसरा वन डे सामना पाहण्यासाठी लंडनमध्ये दाखल झालेत. इतर वेळी रोहितचे आई वडील सामना पाहण्यासाठी मैदानात येत नाहीत. याआधी T20 वर्ल्ड कप 2024च्या स्पर्धेत विजयाच्या जल्लोषात रोहितचे आई वडील वानखेडे स्टेडियमवर दिसले होते. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माच्या स्टँडच्या ओपनिंग दरम्यान देखील आई वडिलांनी हजेरी लावली होती. आता शेवटच्या सामन्यात खेळताना पाहण्याची त्याच्या आई वडिलांची इच्छा आहे का आणि त्यासाठीच ते लंडनमध्ये दाखल झालेत का अशी देखील चर्चा होते. आणि जर असं असेल तर रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामना असणार आहे याची कल्पना त्यांना आधीपासूनच होती असं देखील दिसून येत आहे. रोहितने याआधीच टेस्ट आणि T20 मधून निवृत्ती घेतलेली आहे, त्यामुळे तो आता वन डे मधून निवृत्त झाला तर त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपणार आहे. टीम मॅनेजमेंटने ICC वन डेच्या वर्ल्ड कप 2027 स्पर्धेसाठी संघ बांधणी करायला सुरुवात केली. रोहित या सेटअपचा भाग नसल्याचं समोर येतंय, त्यामुळेच आता रोहितला निवृत्तीशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. इंग्लंड विरुद्धची वन डे मालिका झाल्यानंतर भारतीय संघ सप्टेंबर महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध वन डे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेत शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालची जोडी डावाची सुरुवात करताना दिसू शकते. उजवा डावा असं कॉम्बिनेशन वर्ल्ड कपमध्ये खेळवण्याची ही तयारी गौतम गंभीरची असल्याचंही यातून दिसून येते. आता रोहित शर्मा खरंच जो येणारा सामना आहे रविवारी
तो शेवटचा सामना खेळेल का की नाही, या फक्त अफवा आहेत. जी इच्छा आहे अनेक क्रिकेट प्रेमींची की रोहित शर्माने 2027च्या वर्ल्ड कपमध्ये खेळावं, भारताला वर्ल्ड कप जिंकून द्यावा, ते स्वप्न पूर्ण होतं का की नाही, स्वप्नभंग होतो, ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. यात मात्र विराट कोहली 2027चा वर्ल्ड कप खेळणार हे स्पष्ट होताना दिसतंय. एकूणच रोहित शर्मा निवृत्त होतं का, त्याच्यावर ही वेळ का आली, त्याच्या गेल्या 20 सामन्यातली ही आकडेवारी पाहून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.